नमस्कार मित्रांनो, टेक्नॉथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना किंवा विधवा महिला पेन्शन योजना यापैकी कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर ही अपडेट आपल्यासाठी महत्वाची आहे. सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ई-केवायसी नेमकं कुठे करायचं आहे, शेवटची तारीख काय आहे आणि यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता शेवटची तारीख काय आहे आणि ई-केवायसी नेमकं कुठे करायचं आहे आणि कागदपत्र कोणती लागणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून सर्व तहसील कार्यालयांना आदेश देण्यात आलेले आहे की आपल्या अंतर्गत येणारे जे काही निराधार योजना आणि दिव्यांग योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांचं ई-केवायसी पूर्ण करून घ्या. जर त्यांचं ई-केवायसी पूर्ण झालं नाही तर त्यांना एप्रिल पासून जे पुढील लाभ आहे तर ते मिळू शकणार नाही, त्यांचे लाभ बंद केले जाणार आहे. तर नेमकं मित्रांनो, आता ई-केवायसी कुठं करायचंय ते बघूया आपण. तर बघा मित्रांनो, आपल्याला ई-केवायसी करण्यासाठी स्वतः आपले डॉक्युमेंट घेऊन तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तहसील कार्यालयातील जे काही संजय गांधी निराधार योजनेचं ऑफिस आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हे डॉक्युमेंट जमा करायचे आहे. तर यासाठी डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत ते बघा. तर बघा, महत्वाचं डॉक्युमेंट्स आहे आधार कार्ड, त्यानंतर आपलं बँक पासबुक आणि आपल्याकडे एक मोबाईल नंबर असावा. हे 3 डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करावं लागणार आहे. आता हे 3 डॉक्युमेंट कोणासाठी, जे की निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी, त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्यासाठी अजून एक वेगळा डॉक्युमेंट्स लागणार आहे. त्यासाठी त्यांचे UDID कार्ड, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, बँक पासबुक, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर या सगळ्या डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी लागणार आहे. हे सगळे डॉक्युमेंट झेरॉक्स कॉपी त्याचबरोबर ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन जा. तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये हे डॉक्युमेंट जमा करायचे आहे. मित्रांनो, हे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर तहसील कार्यालयातील कर्मचारी आहे तर ते आपलं ई-केवायसी करून देणार आहे. आणि मित्रांनो, यासाठी शेवटची तारीख सांगण्यात आलेली आहे 31 मार्च. म्हणजे सर्व योजनेचे जे काही निराधार बांधव आहे त्याचबरोबर दिव्यांग बांधव आहे यांनी 31 मार्च पूर्वी ई-केवायसी करणं अतिशय बंधनकारक आहे, तरच त्यांना पुढील लाभ मिळू शकणार आहे, एप्रिलचा हप्ता मिळू शकणार आहे. तर अशा प्रकारची महत्वाची नोटिफिकेशन अनेक तहसील कार्यालयाकडून आलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अनेक वृत्तपत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या बातम्या देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे 31 मार्च पूर्वी आपण तात्काळ तहसील कार्यालयामध्ये जा, वेळ घालू नका आणि आपलं ई-केवायसी करून घ्या, तरच आपल्याला पुढील सर्व लाभ मिळू शकणार आहे. तर याचं भान ठेवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट आलेलं होतं. त्यामुळे मित्रांनो, हे अपडेट जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर एक महत्वाची सूचना, इथून पुढे मित्रांनो आता आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येतील, त्यामुळे चिंता करू नका. आपल्याला आपल्या योजनेसंदर्भातील सगळे महत्वाचे अपडेट मिळत जाणार आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.